सर्वांना जय भारत। आपण पुन्हा एकदा आपल्या जागृती न्यूज चॅनलच्या वैचारिक वारसा ह्या प्रबोधनात्मक सदरामध्ये मी प्राची दुधाने आपल्या सर्वांचं स्वागत करते। बांधव आणि भगिनींनो, आपण पाहिलं असेल की गुढीपाडव्याच्या दिवशी 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून एक मेळावा मुंबईमध्ये घेतला होता आणि तिथे सुद्धा त्यांनी ह्या 2 वर्षांमध्ये लोकांना जनतेला भेटता न आल्यामुळे जे काही 2 वर्षाचा जो काही फ्लॅशबॅक होता हा त्यांनी सांगण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न केला होता। खरं तर जी पत्रकार परिषद त्यांनी पुण्यात घेतली होती त्यातलेच बरेचसे मुद्दे त्यांनी तिथे पुन्हा आपल्याला घेतलेले दिसले। राज ठाकरे हे एक संभ्रमित अवस्था असलेली एक राजकीय व्यक्ती म्हणून त्यांची खरं तर ओळख आता राजकारणामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, ती निर्माण झालेली आहे। ते आत्ता एक बोलतात आणि 5 मिनिटांनीच त्याच्या विरोधात स्वतः बोलतात। कदाचित त्यांची ही संभ्रमित अवस्था ही त्यांच्यावरती जी काही त्यांच्यात खांद्यावरती बंदूक ठेवून जे लोक स्वतःचे विचार मांडण्याचा प्रयत्न करतायत ही त्यामुळे असावी। ईडीचा मला काही फरक पडत नाही असं सांगणारे राज ठाकरे ईडीची नोटीस आल्यानंतर आणि पूर्वीचे याचा जर फरक आपण पाहिला तर हा फार मोठा जमीन आसमानचा फरक आपल्याला दिसतो। 2014च्या इलेक्शन पूर्वी गुजरातला जाऊन गुजरातचं मॉडेल पाहून इथे महाराष्ट्रामध्ये त्याचे गुणगान गाऊन त्यांनी कुठेतरी ह्या भाजपच्या सत्तेत येण्याचा जो त्यांचा जो विचार होता हा आपल्याला मांडताना आपल्याला ते दिसले आणि त्यानंतर भाजप सत्तेत आपल्याला आलेलंही दिसलं। मागच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी भाजपच्या विरोधात सूर आपल्याला लावलेला दिसला। आपल्या सर्वांना त्यांचं लाव रे तो व्हिडिओ हे वाक्य प्रसिद्ध आहेच आणि त्या हेतूने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या सभा घेत भाजपच्या विरोधामध्ये त्यांनी आपल्याला एक बंड पुकारलेला दिसला। पण ईडीच्या चौकशीनंतर झालं काय? पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी आपले विचार बदललेले आपल्याला दिसते। खरं तर असं म्हणता येईल की एखादा सरडा असतो त्याची सुद्धा एक मर्यादा असते रंग बदलण्याची, पण राज ठाकरेंची जी आता ही सवय आणि खोड झालेली आहे ही खरं तर सर्व जनसामान्यांना माहिती आहे। पण तरीही एक राजकीय नेतृत्व म्हणून, एक वजनदार व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती त्यांच्या पक्षामध्ये, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते। आपल्याला कुठलाही राजकीय विरोध राज ठाकरेंना नाही किंवा काहीतरी त्यांच्या विरोधात बोलायचं म्हणूनही इथे मी आलेली नाही, पण त्यांच्या बरोबर जे काही लोक आहेत जे त्यांचे कार्यकर्ते म्हणून मिरवतात किंवा इतर जे काही समाजातील लोक आहेत ज्यांच्यावरती त्यांच्या बोलण्याचा परिणाम होतो आणि हा परिणाम चुकीचा होऊ नये एवढीच फक्त माफक अपेक्षा घेऊन मी तुमच्यासमोर इथे आज ह्या विषयी आणि त्यांनी भाषणामध्ये जे काही मुद्दे घेतलेले आहेत त्यावरती बोलण्यासाठी आलेले आहे। या सगळ्याच्या माध्यमातून आपण राज ठाकरेंना प्रतिप्रश्न देखील विचारणार आहोत। ते हे सगळं का बोलले, कशासाठी बोलले आणि ते हे का करतायत हे अत्यंत प्रमुख खरं तर याच्यामध्ये प्रश्न उपस्थित होतात। कार्यक्रमाची सुरुवात जेव्हा राजसाहेब ठाकरे हे स्टेजवरती आले आणि प्रतिमा पूजन हे जेव्हा आपल्याला तिथे दिसलं तर आपण सगळ्यांनीच हे पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती तिथे होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्ञानाई सावित्रीमाई, प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमा तिथे होत्या आणि त्यांच्याच शेजारी लागून ज्यांनी महाराष्ट्राचा इतिहासच नव्हे तर भूगोल सुद्धा बदलण्याचा प्रयत्न केला असे बाम पुरंदरे आणि लता मंगेशकर यांच्या प्रतिमा देखील तिथे ठेवलेल्या आपल्याला दिसून आल्या असतील। खरं तर महामानव महानायिका यांच्या प्रतिमांच्या शेजारी ह्या 2 व्यक्तींच्या प्रतिमा मांडणं हा कोणता विचार होता, हा इथे त्यांनी का केला हे याच्यामध्ये आपल्याला समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे। गेल्या वर्षभरामध्ये ह्या 2 व्यक्तींचे मृत्यू झाले म्हणून त्यांनी तिथे त्यांचा सन्मान देण्यासाठी जर ठेवला असेल तर तो विषय निश्चितच वेगळा आहे, पण आपल्या बहुजन महानायक महानायिकेंबरोबर त्यांच्या प्रतिमा ठेवणं हे आज आम्हाला मान्य नाही आणि ह्या बाबतीचा निषेध आणि विरोध आपण प्रत्येकानं करणं अपेक्षित आहे। ज्या पुरंदरेंचं नाव घेऊन राज ठाकरे सतत सांगत होते, सतत बोलत होते, पुरंदरे कसे चांगले आहेत, पुरंदरेंनी कसा इतिहास लिहिला आणि तो इतिहास आपण समजून घेतला नाही कारण त्यांची जात आडवी आली, हा विषय सुद्धा राज ठाकरेंनी तिथेच आपल्याला मांडलेला दिसला। बांधव आणि भगिनींनो, बहुजन समाजाने जातीवरती किंवा जातीच्या विरोधात जर काही बोलण्याचा प्रयत्न केला तर बहुजन समाजातील त्या सगळ्याच व्यक्ती जातीयवादी ठरवल्या जातात। पण आज भर सभेत लाखो हजारो लोकांच्या समोर मीडियाच्या समोर राज ठाकरेंसारखी व्यक्ती, एक नेता
जेव्हा ती व्यक्ती ब्राह्मण आहे म्हणून तिचा इतिहास लिहिलेला नाकारला जातो असं म्हणतात आणि परत वरती धर्म जाती हे सगळे भेदाभेद ते करतात आणि पुन्हा मी धर्मांध नाही पण मला धर्माभिमान आहे असं अभिमानाने जेव्हा बोलतात, तेव्हा ह्या व्यक्तींना आपण एक नेता म्हणून किंवा एक नेतृत्व म्हणून त्यांना कसं स्वीकारायचं हे आपण विचार करणं गरजेचं आहे. आपण तिथे बोलता, आपण म्हणता की सगळ्या महानायक महानायिका किंवा जे महामानव आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी नाव घेतलं, त्यांचे विचार आपण विसरत चाललेलो आहोत आपण असं एकीकडे म्हणतो. आणि दुसरीकडे ज्या मुसलमानांना स्वराज्यामध्ये एक मोठं आदराचं महत्त्वाचं स्थान छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं होतं, निर्माण त्यांनी केलं होतं, तुम्ही पुन्हा त्या मुसलमानांनाच कुठेतरी चुकीचं आणि वाईट ठरवता आणि त्यांच्या धर्मावरती तुम्ही आपला हिंदू धर्म कसा प्रस्थापित करता येईल हे विचार तुम्ही तिथे व्यक्त करता. हे कितपत योग्य आहे? इतकंच नव्हे तर तुम्ही याच्यापूर्वी जेव्हा मेळावे घेतले होते, भाषणं तुम्ही केली होती, त्याची सुरुवात तुम्ही माझे तमाम मराठा बंधू आणि भगिनी असे करत होते आणि कालच्या तुमच्या ह्या भाषणाची सुरुवात तुम्ही तमाम हिंदू बांधव भगिनी अशी केलीत. खरं तर हे न समजण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाहीये. भाजपचा जो अजेंडा आहे, RSS जो त्याच्या माध्यमातून राबवत आहेत, तोच विचार किंवा बाळकडू आपण खरं तर म्हणूयात सध्या राज ठाकरे ह्या भाजपकडून ह्या RSS कडून घेताना आपल्याला दिसत आहेत. कारण इतकी वर्ष आता राजकारणात झाली, आपलं काहीच होत नाहीये म्हटल्यावरती स्वार्थासाठी राज ठाकरे हा भाजपचा RSSचा हिंदुत्वाचा फंडा महाराष्ट्रामध्ये जोमाने राबवण्याचा प्रयत्न करतायत. कारण कदाचित त्यांची एक मानसिकता झाली असेल की देशाच्या राजकारणात जर केंद्रामध्ये हिंदुत्वावरती जर भाजप सत्तेत येऊ शकतं, त्यांचा पंतप्रधान इथे राहू शकतो, तर मग महाराष्ट्रामध्ये आपल्याला का सत्ता मिळू शकत नाही? म्हणजे ज्या पक्षांनी किंवा ज्या राजकीय नेत्यांचं तुम्ही ऐकू नका, ते तुम्हाला फसवतायत, ते तुमची फरफट करतायत असं राज ठाकरे म्हणतायत. आणि खरं पाहायला गेलं तर हीच फरफट राज ठाकरे त्यांच्या भाषणातून, त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून संपूर्ण समाजाची आपल्याला करताना दिसत आहेत. त्यांनी एक तिथे उदाहरण आपल्याला सांगितलं, मस्जिदींच्या बाहेर लागणारे भोंगे आहेत त्याबाबत त्यांनी सांगितलं, कसा त्रास त्याचा राजसाहेबांना आणि इतरांना होतो हे त्यांनी सांगितलं. हे भोंगे बंद झाले पाहिजेत आणि हे आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारने केलं पाहिजे असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. मग ईडीच्या बाबत त्याची धाड तुम्ही मस्जिदीवरती टाका हे जर तुम्ही पंतप्रधानांना सांगू शकता, तर मला असं वाटतं की हे भोंगे बंद करायचे ते तुम्ही पंतप्रधानांनाही सांगू शकता. पण तुम्हाला इथे राज्य पातळीवरती तुम्हाला राजकारण करायचंय म्हणून तुम्ही हा जो विषय आहे हा इथल्या आत्ताच्या असणाऱ्या सरकारवरती थोपवण्याचा प्रयत्न करताय. विषय हा भोंग्यांचा जेव्हा तुम्ही काढलात त्यावेळेस तुम्ही एक पर्याय म्हणून जनतेसमोर ठेवलात, अशा जनतेसमोर की जे दुसरा तिसरा कुठलाही विचार करणार नाही, पण धर्माच्या खातर दुसऱ्या धर्माला विरोध करून ही कृती करण्यासाठी निश्चितच कुठेतरी ती चितवली जाईल. तुम्ही त्यांना पर्याय देता, जर हे भोंगे बंद झाले नाहीत तर त्या मशिदीसमोर जाऊन तुम्ही मोठ्याने स्पीकर लावा आणि त्याच्यावरती हनुमान चालीसा लावा. राजसाहेब, जसं आपण मराठीचं हिंदू हा शब्द बदललात तसा आपण हनुमान चालीसा हा शब्द आपण घेतलात. खरं तर महाराष्ट्रात आपण आहोत, मग आपण इथे हनुमान स्तोत्र म्हणणं अपेक्षित होतं, पण ते तुम्ही सवयीप्रमाणे आता तुम्हाला जे फीडिंग केलेलं आहे तुम्ही हनुमान चालीसा म्हणणं अपेक्षित होतं, त्याच्यामुळे तुम्ही ते म्हणालात. अर्थात त्यालाही मी विरोध करणार नाही, पण इथे विरोध मी जे करणार आहे, ज्या हनुमानाचं तुम्ही नाव घेतलात, ज्या भाजपच्या विचारांवरती तुम्ही इथे विचार तुमचे मांडत आहात, त्याच भाजपच्या नेत्यांनी संतांनी काही वर्षापूर्वी हनुमान हा शूद्र आहे हे सांगितलं होतं. मग तुम्ही शूद्रांचा असा वापर पुन्हा एकदा करून घेणार आहात का? निश्चितच. कारण हे जे सगळं तुम्ही काही सांगितलं आहे, हे जे तुम्ही आता राजकारण हे पेटवताय, याच्यामध्ये तुमच्या घरातलं किंवा तुमच्या उच्च ज्या काही तुमच्या वर्णीय असतील किंवा तुमचे नेते असतील यांच्यातलं कुणाच्याच मुलाबाळांना किंवा तुम्हाला इजा पोचणार नाहीये. हे विचार तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये पेरण्याचं काम करताय. तुम्ही समाजातील सर्वसामान्य जनतेमध्ये हे विचार तुम्ही पेरताय. त्याच्यामुळे याच्यामध्ये सहभाग घेणारे हे बहुजन समाजातील तरुण तरुणी आणि लोकच असणार आहेत आणि त्यांचं नुकसान झालं तर तुम्हालाही फरक पडणार नाही. तुम्ही अगदी तळमळीने सांगत होतात की कशा पद्धतीने ही सत्तेत बसलेले लोक जनतेची दिशाभूल करतात,
त्यांना जातीमध्ये विभाजन करून त्यांचं स्वतःचं स्वार्थ ते साधतात. तुम्ही जातीच्या पुढे जाऊन तुम्ही धर्माचा तुम्ही कुठेतरी हा फरक सांगताय, हे भेदाभेद ही भिंत तुम्ही उभी करताय आणि त्याचा गैरफायदा राजसाहेब तुम्ही घेण्याचा प्रयत्न करताय. खरं तर ही अत्यंत शोकांतिका आहे. तुमचे विचार हे तुमचे विचार राहिले नसून तुम्ही तिथे एक विचार तुम्ही मांडलात. सुरुवातीलाच तुम्ही म्हणालात की खूप काही बोलण्यासारखं आहे यात गेल्या 2 वर्षामध्ये. तुम्ही मोरीचं उदाहरण तिथे दिलं. तुम्ही सांगितलं की ही मोरी तुंबली आहे आणि तो बोळा कुठून घालायचा हे तुम्हाला सुचत नाही. म्हणजे हे विचार तुमचे तुंबलेले आहेत आणि ते कुठून ते विचार तुम्ही सुरुवात करायची हे तुम्हाला समजत नव्हतं. पण राजसाहेब हे करताना तुम्हाला इतकं अवघड आणि अस्वस्थ याच्यासाठी झालं होतं कारण ते विचार तुमचे नव्हते आणि ते कुठून मांडायला सुरुवात करावं हे तुम्हाला समजत नव्हतं. तुमची भ्रमिष्ट झालेली अवस्था ही संपूर्ण महाराष्ट्राने त्या दिवशी पाहिली. या आधीही पाहिली होती पण ह्यावेळेस कदाचित ती मोठ्या प्रमाणात ही दिसून आली. तुम्ही ज्या सावित्रीमाईंची प्रतिमा आपल्या त्या स्टेजवरती पूजन करण्यासाठी घेतली होती, त्या सावित्रीमाईंचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींवरती तुम्ही बोलताना दिसले नाही. ही तर फार मोठी शोकांतिका होती. त्या पुढे जाऊन तुम्ही पुरंदरेसारख्या व्यक्तीचं जे काही पाठीराखण त्या व्यक्तीची करत आहात ते जिवंत असताना आणि ते आता हयात नाहीत तेव्हा देखील तुम्ही तिथं उदाहरण पुन्हा एकदा दिलत की कुणाला तरी सांगताना तुम्ही म्हणालात की जो इतिहास विसरतो त्याच्या पायाखालचा भूगोलही सरकतो. आणि मला असं वाटतं की राजसाहेब हीच गत तुमची झालेली आहे. तुम्ही इतरांना सल्ले देण्यापेक्षा हे कुठेतरी स्वतःच्या बाबतीत का अवलंबून पाहत नाही. इतिहास तुम्ही विसरलाय कारण बाम पुरंदरेचा इतिहास तुम्ही आत्मसात करताय. त्या खोट्या इतिहासाला खोडून काढण्यासाठी असंख्य अभ्यासक इतिहासकारांनी त्याच्यावरती पुन्हा एकदा अभ्यासपूर्व ऐतिहासिक मांडणी केलेली आहे आणि त्या माध्यमातून जे काही बाम पुरंदरेंनी इतिहास जो मांडला होता तो चुकीचा होता हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. पण ते तुम्हाला मान्य नाही कारण पुरंदरेसारख्या व्यक्तीला तुम्ही स्वतः डोक्यावर घेऊन त्यांचा हा खोटा इतिहास महाराष्ट्रभर पोचवण्याचं काम केलं आणि आजही करत आहात. राज ठाकरेंनी इथे या माध्यमातून जेम्स लेन याचा सुद्धा उल्लेख केलेला आपल्याला दिसला. जेम्स लेननी जे पुस्तक लिहिलं होतं त्यामध्ये मासाहेब जिजाऊंचा त्यांनी अवमान केलेला आहे हे देखील राजसाहेबांनी तिथे सांगितलं. आणि बोलण्याच्या ओघामध्ये ते हे देखील बोलून गेले की एवढं सगळं असताना फक्त एवढाच मुद्दा आपण लक्षात घेतो राजकारणासाठी की त्याला हे कुठून हा इतिहास जो आहे तो त्याला माहिती पुरवल्या गेली. अर्थातच राजसाहेब, जेम्स लेन हा काही भारतीय नव्हता. तो इथे येऊन जर इतिहासावरती लिहित असेल तर इथे असणारी जी काही स्वतःला इतिहासकार म्हणणारी मंडळी आहेत त्यांनीच ती माहिती त्याला दिलेली होती. आणि ह्या सगळ्या माहिती देणाऱ्यांमध्ये सगळ्यात पहिलं नाव कोणाचं होतं तर ते बाम पुरंदरे होतं. मग हे असं इतकं सगळं घडलेलं असताना तुम्ही त्या व्यक्तीला इतकं तुम्ही सन्माननीय स्थान देता तो तुमचा प्रश्न आहे पण त्याला तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेवरती बहुजनांवरती थोपू नका. एक तर तुम्ही सगळ्यात मोठी निषेधार्ह चूक केलेली आहे ती आपल्या इतर बहुजन महानायिकेंच्या प्रतिमेसोबत बाम पुरंदरे आणि लता मंगेशकर यांची प्रतिमा लावून. ही चूक तुम्ही सुधारणं अपेक्षित आहे. मी माफी मागा त्याच्यावरती म्हणणार नाही कारण तुम्हाला ह्या गोष्टींचा काही फरक पडत नाही पण जनतेने हा विचार निश्चितच करणं अपेक्षित आहे. इतिहास असाच बदलला जातो. इतिहासाचे एकीकडे गोडवे गायले जातात आणि येणाऱ्या भविष्यामध्ये पिढ्यांना आपल्या हा वेगळाच इतिहास मांडलेला दिसतो. गुढीपाडव्याच्या व्हिडिओमध्ये सांगताना मी आपल्याला सांगितलं होतं की येणाऱ्या पुढच्या पाडव्याला तुम्हाला जर RSSचे जे संस्थापक आहे त्यांचा जर तिथे फोटो तुम्हाला दिसला तर तुम्ही आश्चर्य मानू नका. आणि आज आपण 2 दिवसांनी पाहतोय असंख्य ठिकाणी जेव्हा हा पाडवा साजरा केला गेला तेव्हा तिथे हेगडेवारांचा फोटो ठेवलेला होता. मग कुठल्या इतिहासाची अपेक्षा राज ठाकरे करतायत जनतेकडून? ते म्हणतात इतिहास जर माहीत नसेल तर भूगोल पायाखालून सरकतो. मी पुन्हा एकदा सांगतेय राजसाहेब, चुकीचा इतिहास आपण आत्मसात केलेला आहे आणि म्हणून तो भूगोल आपल्या पायाखालून सरकत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असून देखील मला खरं तर आश्चर्य वाटतं आणि कधी कधी प्रश्न सुद्धा असा येतो की राज ठाकरे नक्की कुणाला संबोधून बोलतायत. बऱ्याचदा असं वाटतं की जे काही ते सांगतायत हे सगळं
त्या केंद्रामध्ये बसलेले जे मोदी आहे, जे भाजप आहे, त्यांच्या त्या सरकारलाच उद्देशून ते बोलतायत की काय? त्यांच्या मनात असेलही तसं बोलणं. पण आता ईडी नंतर जी काही चौकशी त्यांच्यावरती लागली आहे, जो काही नुकसान, जो फटका राज ठाकरेंना बसलेला आहे, आणि आता जे हेतू त्यांनी एक राजकीय समोर ठेवलेला आहे की धार्मिक राजकारण करून, हा भेदाभेद निर्माण करून भाजप सोबत एकतर सत्तेत जायचं, नाही तर त्याचा मित्रपक्ष बनून राहायचं, आणि याच्यासाठी चाललेला हा सगळा खटाटोप आहे. मागच्या वेळेस देखील जेव्हा राजसाहेब ठाकरे जे बोलत होते त्यावेळेस अपेक्षित होतं की त्यांनी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्याच्यामुळे खरंच जनतेला त्रास होतोय, ते मुद्दे ते घेतील, म्हणून त्यांनी पत्रकार परिषद बोलवलेली आहे. पण त्यावेळेसही त्यांचा रोष फक्त शरद पवारांवरती, राष्ट्रवादीवरती होता, आणि पुरंदरेंची बाजू त्यांना धरायची होती, एवढाच त्यांचा फक्त मुद्दा होता. पण आज देशामध्ये जी खरं परिस्थिती आहे, तुम्ही म्हणता की राज्याची अवस्था फार बेकार आहे. राजसाहेब, संपूर्ण देशाची अवस्था बिकट आहे. तुम्ही शिक्षणाचा मुद्दा काढलात, तुम्ही बेरोजगारीचा मुद्दा काढलात, तुम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा काढलात, तुम्ही अनेक असे मुद्दे काढले, पण त्या मुद्द्यांवरती जी अपेक्षा तुमच्याकडनं बोलण्याची होती ती तुम्ही बोलले नाही. तुम्ही फक्त हे मुद्दे याच्यासाठी उचलले की आज महाराष्ट्रामध्ये ह्या सरकारमुळे ह्या लोकांवरती अन्याय होतोय. गेल्या काही वर्षांमध्ये आपण ह्या सगळ्यासाठी किती प्रयत्न केला, याचं उत्तर देखील राजसाहेब आपल्याकडनं अपेक्षित आहे. शिक्षणाचं तुम्ही म्हणालात, तुम्ही मुद्दा काहीतरी तो घेतलात की SSCच्या मुलांना पुढे व्यवस्थित काही त्यांच्या शैक्षणिक किंवा नोकरीच्या याच्यामध्ये अडचणी त्यांना होतील, CBSEची जी मुलं विद्यार्थी आहेत त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, आणि तुम्ही पुन्हा एकदा हा रोष इथल्या महाविकास आघाडीवरती टाकलात. पण राजसाहेब, ही शैक्षणिक जी काही सगळी जी आता तरतूद आणि व्यवस्था केली जाते, ही राज्याकडून कमी आणि केंद्रातून जास्त होतीये. त्याचा फटका राज्यात असणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांना अधिक होतोय, हा विचार तुम्ही एकदा करून बघा. हे सगळं होत असताना दिवसेंदिवस जी रोज महागाई वाढत चालली आहे, सर्वसामान्यांचं कंबरडं ज्या महागाईमुळे मोडत चाललेलं आहे, डिझेल पेट्रोलचे भाव वाढत आहेत, गॅसचे भाव वाढत आहेत, रोज लागणाऱ्या अन्न खाद्य पदार्थांचे भाव वाढत आहेत, पण आपण एक शब्द सुद्धा त्याच्यावरती उच्चारला नाही. कारण हे जर आपण बोललात तर याची सगळी पाळंमुळं ही केंद्रात बसलेल्या सरकारकडे जातात, आणि तुम्ही ते बोलू शकत नाही. तुम्ही त्यांच्या विरोधात तुम्ही काही जर बोलायचं म्हटलं तर तुम्ही ते मुद्दे घेणार नाहीत, आणि ते करायला लागू नये म्हणून तुम्ही असेच हे सगळे भरकटण्याचे हे जे मुद्दे आहेत हे तुम्ही घेतले होते. फ्लॅशबॅक तुम्ही सांगितलं की हा सगळा फ्लॅशबॅक 2 वर्षाचा मी सांगतोय, आणि भरपूर मुद्दे माझ्यासमोर इथे मांडलेले आहेत, आणि ते मुद्दे मी घेत चाललेलो आहोत असं तुम्ही म्हणालात. पण त्याच्यातला एकही मुद्दा तुम्ही पूर्णत्वाला नेला नाही, किंवा त्याच्या एकाही मुद्द्याने राज्याचं भलं होणार नाही, तुमच्या पक्षात असणाऱ्या तुमच्या कार्यकर्त्यांचं भलं होणार नाही, नेत्यांचं भलं होणार नाही, आणि तुमचं सुद्धा राजसाहेब भलं होणार नाही. 2014 पासून भाजपने तुम्हाला वापरून घेतलेलं आहे, तुमचा पक्ष त्यांनी वापरून घेतलेला आहे, हे तुमच्या लक्षात येत नाही. लोकांना वाटतं की मला राज ठाकरे ह्या व्यक्तीचा राग येतो, पण खरं सांगायचं तर राज ठाकरेंचा राग नाही तर राज ठाकरेंची कीव येते. कारण आज इतका मोठा नेता, एक त्याचा पक्ष आहे, एक काळ सत्ता त्यांनी गाजवलेली आहे, पुण्यासारख्या शहरामध्ये विरोधी पक्ष म्हणून एकदा तो एक काळ तो त्यांनी गाजवलेला आहे, आणि असं असताना आज जी अवस्था मनसेची आहे ही केवळ आणि केवळ राज ठाकरे यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे आहे, आणि ते जे हे बेताल वक्तव्य करत असतात हे सगळा त्याचा परिणाम आहे. आज जर आपण बातम्या उघडून पाहिल्या तर पाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंनी जे काही हे वक्तव्य त्यांनी केलं होतं मशिदीच्या बाबतीत, त्याच्यावरून स्वतः त्यांच्या पक्षामध्येच 2 गट निर्माण झालेले आहेत. राज ठाकरे स्वतःच्या हातून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहेत, आणि इतकंच नाहीत तर जनतेची सुद्धा दिशाभूल ते करतायत. त्यांचं ऐकून जर कुठल्याही घटकाने त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर मशिदीच्या समोर जाऊन अशा प्रकारचं कृत्य केलं तर त्याच्यातून दंगली निश्चितच उभ्या राहणार आहेत. मुस्लिम बांधवांनी समंजस्याची भूमिका घेतलेली आपल्याला दिसते, पण ह्या गोष्टी फार काळ टिकत नाहीत. जर आपल्याला राज्यामध्ये सुव्यवस्था, जर आपल्याला कायदा सुव्यवस्था जर आपल्याला राबवायची असेल तर नेत्यांनी इथून पुढच्या काळामध्ये हे असं वक्तव्य आपल्या स्वार्थासाठी करणं अपेक्षित नाही. राजसाहेबांनी आपल्या भाषणामध्ये
येणारी जी 14 एप्रिलची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्याबद्दल सुद्धा एक वक्तव्य त्यांनी केलं. त्यांनी सांगितली, आपण आत्ताच गेलेली परवाची जी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंतीच्या पद्धतीने उत्साहात साजरी केली तशीच तुम्ही आंबेडकरांची जयंती सुद्धा साजरी करा. हे सांगत असताना आपण नक्की काय केलं पाहिजे हे राजसाहेबांनी सांगितलं नाही. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करावी असा घाट राज ठाकरे धरत होते, तेच तारखेप्रमाणे येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जनतेला साजरी करा असं म्हणत होते. पुन्हा एकदा आपल्याला विरोधाभास त्यांच्या विचारांमध्ये हा जाणवतो. इथून मागील आपण जर राज ठाकरे यांचा आपण राजकीय जर वाटचाल पाहिली, त्यांची कौटुंबिक जर आपण त्यांची वाटचाल पाहिली, तर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी असं वक्तव्य त्यांनी इथून मागे कधीच केलेलं नव्हतं. किंवा ज्या मुंबईत ते राहतात त्यांच्या घरापासून काही अंतरावर असणारी जी चैत्यभूमी आहे तिथे देखील आपल्याला राज ठाकरे किंवा त्यांचं कुटुंब कधीच आपल्याला त्यांनी भेट दिलेली दिसली नाही. मग आज अशी का वेळ आली की त्या विचारमंचावरून राज ठाकरेंना जशी शिवजयंती आपण साजरी करतो तशी आंबेडकर जयंती साजरी करावं हे सांगण्याची वेळ आली. निश्चितच याच्या मागे कुठेतरी एक राजकीय हेतू त्यांचा आपल्याला दिसतो. एकीकडे हे भेदाभेद करतात आणि दुसरीकडे बाजू सावरून नेण्याचा हे प्रयत्न करतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा जनतेने मतदानापूर्वी आणि राज ठाकरे ज्यांनी आव्हान केलेलं आहे त्यांना सत्तेत बसवण्यासाठी आपण प्रयत्न करताना कुठेतरी विचारात घेणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी वारंवार त्यांच्याकडून घडत आहेत. ते हे विचार असे त्यांचे मांडत आहेत आणि हे विचार त्यांच्या बुद्धीलाही पटणारे नाही आहेत ना की आपल्या बुद्धीला पटणार आहेत. आणि त्याही उपर जे विचार ज्यांचे विचार हे विषारी विचार खरं तर मी म्हणेल हे ज्या RSS आणि भाजपचे मांडतायत हे अत्यंत धोकादायक आणि घातक सगळ्याच समाजासाठी निश्चितच आहेत. मोदी असतील, शहा असतील, फडणवीस असतील यांची बाजू आपल्याला धरताना आज राजसाहेब दिसतात. तिथेच पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, इतर ह्या तिन्ही जे काही महाविकास आघाडीचं जे सरकार आहे त्यातले नेते असतील त्यांचा पाणउतारा करताना आपल्याला राजसाहेब दिसतात. प्रत्येक व्यक्तीला सांगताना हे कुठेतरी त्याच्या जातीचा आणि त्याच्या धर्माचा उल्लेख आपल्याला करताना दिसतात. आणि हे असंच राजकारण करून राजकारणी तुम्हाला कसं भरकटतायत, ते तुमची फरफट कशी करतायत हे राजसाहेब आपल्याला पुन्हा सांगताना दिसतात. आणि अपेक्षा करतात की त्यांना आणि त्यांच्या पक्षाला आपल्यासारख्या माणसांनी मत देऊन सत्तेमध्ये बसवावं. म्हणजेच आपण राज ठाकरे यांचा मनसे पक्ष नसून भाजपचीच पुन्हा एकदा बी टीम नवीन तयार झालेली आपण सत्तेत बसवायची असा हा विचार होतो. असंख्य व्यक्तींविषयी असंख्य विषयी त्यांनी तिथे आपल्याला उल्लेख करताना आपल्याला ते दिसले. त्यांनी गरळ ओकताना आपल्याला दिसली. UPचं उदाहरण त्यांनी पुन्हा एकदा ते चहाच्या ढाब्यावरचं त्यांनी आपल्याला सांगितलं. तिथे कसा जातीचा उल्लेख होतो ते वरती म्हणतात आधी त्याच्या की ज्या उत्तर भारतीयांचा आजपर्यंत विषय ते घेत आले, विरोध त्यांचा करत आले. आज त्यांना तेच उत्तर प्रदेश त्यांना विकसित राज्य त्यांना वाटते, त्यांना त्याचा आनंद होतोय. आणि 5 मिनिटांनी परत ते सांगतात की तिथे जातीचा उल्लेख होतो, जातीवरती तिथं भेदाभेद होतात. मग असा आपल्याला महाराष्ट्र निर्माण करायचा आहे का? म्हणजे त्यांना उत्तर प्रदेश हा नक्की विकसित आहे म्हणायचंय की जातीच्या भेदाभेदावरती तिथे राजकारण सुरू आहे हे म्हणायचंय. आणि जेव्हा ते विकास उत्तर प्रदेशसारख्या राज्याचा ते सांगतात तेव्हा ते हाथरससारखे प्रकरणं विसरताना आपल्याला दिसतात. मग नक्की त्यांना कुठला महाराष्ट्र अपेक्षित आहे? विकास होणारा महाराष्ट्र त्यांना अपेक्षित आहे की त्यांना खरं UP उत्तर प्रदेश इथे जो आत्ता जी काही स्थिती आहे, जिथे भेदाभेद होत आहेत, बहुजनांवरती अन्याय अत्याचार होत आहेत, हिंदू जातीय भेद हे धार्मिक भेद हे तेढ निर्माण करून जिथे हाथरससारखी प्रकरणं घडत आहेत, असा महाराष्ट्र राजसाहेबांना अपेक्षित आहे का? आणि हा असाच जर महाराष्ट्र अपेक्षित असेल तर हे असेच त्यांचे जे विचार आहेत, जे ह्या अशा उत्तर प्रदेशसारख्या महाराष्ट्र होईल अशी अपेक्षा त्यांची जर डोळ्यासमोर ठेवून असतील तर ते असेच त्यांचे विचार जनतेसमोर मांडत राहतील. कारण हेच राजकारण आणि ही अशीच सत्ता केंद्रातल्या भाजपला महाराष्ट्रामध्ये आणायची आहे. जेव्हा
राज ठाकरे मस्जिदीवरती जे भोंगे लावलेले आहेत त्याच्यासमोर हनुमान चालीसा पठणाचा विषय सांगतात, तेव्हा ते इतरांना त्याचं आव्हान करतात, तुम्ही असं करा. पण स्वतःच्या घरातल्या व्यक्तीला किंवा स्वतःच्या मुलाला ते याच्यासाठी पुढे करणार आहेत का? किंवा मी माझ्यापासून सुरुवात करतो असं ते म्हणणार आहेत का? कारण त्यांनी स्वतःचा अनुभव तिथे सांगताना की मला फार त्रास होतो ह्या भोंग्यांचा, असा त्यांनी त्या सूर त्याच्यात लावला होता. मग जिथे त्रास तुम्हाला होतो राजसाहेब, तिथे तुम्ही स्वतः जाऊन हनुमान चालीसा स्पीकरवरती लावणार आहात का? हा मुद्दा एक इथे उपस्थित होतो. हे होत असताना तुम्ही जर सगळ्याच धार्मिक स्थळांवरचे जर स्पीकर काढा हा मुद्दा जर इथे घेतला असतात तर निश्चितच तो स्वागतार्ह होतात. पण कुठेतरी याच्यामध्ये एक धार्मिक भेद तेढ निर्माण करायचा म्हणून तुम्ही फक्त मुस्लिम धर्मियांच्या मशिदींचा विषय इथे घेतलेला दिसला. तुम्ही बोलताना तुम्ही असंही म्हणालात की मशिदींवरती पंतप्रधान मोदींना सांगणारे की ईडीची धाड टाका, त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला सापडेल ते बघा, आणि मंदिरांवरती ही धाड टाका असंही तुम्ही सांगितलं. काय सापडणार आहे मंदिरांमध्ये असा तुमचा प्रश्न होता. मग मंदिरांमध्ये जर काहीच सापडत नाही तर राम मंदिर बांधण्याची आवश्यकता भाजप आणि RSSला का झाली? त्या राम मंदिराच्या मुद्द्यावरती राजकारण पेटवताना किंवा मतं मागताना त्यांनी का पुढाकार घेतला? आणि यासाठी एक इथे फक्त पेरियारांचं एक वाक्य आहे. पेरियारांनी सांगितलं होतं, पेरियारांना कुणीतरी विचारलं होतं की तुम्ही तर नास्तिक आहात, मग लोकांनी देवळात जावं किंवा लोकांनी पुरोहित व्हावं असं तुम्ही का याच्यासाठी तुम्ही धडपडताय किंवा तुम्ही हे का तुमचं मत व्यक्त करताय? तर पेरियारांचं म्हणणं असं होतं की जर सगळेच पुरोहित झाले, म्हणजे बहुजन समाजाचा त्यांचा खरं तर ओघ होता की बहुजन समाजातले लोकसुद्धा जर पुरोहित झाले तर एक दिवस देवळात बसणारे पौराहित्य करणारे हेच ब्राह्मण म्हणतील की तो देवळात असणारा दगड आहे, तो देव नाही. आणि हे सिद्ध करण्यासाठी माझं काम सोपं होईल हे झालं तर, आणि म्हणून पेरियार हे वाक्य वापरायचे आणि हे सगळ्यांमध्ये हे रुजवण्याचा प्रयत्न करायचे. आणि तसाच हा विषय इथे यांनी घेतलेला आहे. एकीकडे काही नाही म्हणायचं आणि जर खरंच आपण ईडीची धाड जर मंदिरांवरती टाकली, मी तर म्हणते फक्त राम मंदिरावरतीच टाका, त्याच्यातून काय काय निघेल ही यादी आपण निश्चितच करूयात. आणि हा मुद्दा मला वाटतं राज साहेबांनी फार महत्त्वाचा मांडलेला आहे. मस्जिदींसकट मंदिरांवरती सुद्धा कुठेतरी आपण ह्या धाडी निश्चितच आपण टाकणं अपेक्षित आहे. राजसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेकडे हात दाखवून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करत नाही हे सुद्धा बोलताना सांगितलं. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सगळे एकत्र होते, 18 पगड जाती, 12 बलुतेदार, मुसलमान असतील, पठाण असतील, या सगळ्यांचा मिळून छत्रपती शिवरायांचा मावळा तयार झाला होता, त्याच छत्रपती शिवरायांच्या कुठेतरी भूमिकेला आणि विचारांना विरोध करताना आपल्याला राज ठाकरे दिसतात. हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की राज ठाकरे आपल्याला स्वतःच्याच भाषणामध्ये दोन बाजूंनी बोलताना किंवा दोन वेगळ्या बाजू आपल्याला इथे बोलताना आणि मांडताना आपल्याला दिसून आले आहेत. हे सगळं होत असताना उद्या जर मस्जिदींसमोर हनुमान चालीसा पठण सुरू झालं आणि याच्यातून जर दंगल घडली तर ही जबाबदारी सर्वस्व राज ठाकरे यांची असणार आहे. आणि ही दखल, हे त्यांचं वक्तव्य आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रासमोर त्यांनी केलेलं आहे, त्याची दखल पोलिसांनी देखील घेतली असेल. आणि जर त्यावेळेस अशा काही घटना घडल्या, जर दंगली ह्या माध्यमातून जर धार्मिक आपल्यासमोर आल्या तर पोलीस राज ठाकरे यांना अटक करेल का, हा सुद्धा इथे महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो. हे सगळे आणि असे असंख्य आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी मुद्दे आपल्याला घेतलेले दिसले. खरं तर त्यांनी तो कार्यक्रम का घेतला होता, त्यांना त्याच्यातनं काय बोलणं अपेक्षित होतं, ते काय बोलले. त्यांनी सांगितलं की पत्रकार सुद्धा त्यांना विचारत होते की राज ठाकरे काय बोलणार आहेत, सगळ्यांचं लक्ष राज ठाकरेंवरती होतं. खरं तर इथे कुठेही राज ठाकरेंचं जे काही बोलणं आहे किंवा त्यांनी जे काही मांडलं हे आपल्याला फार मोठं करायचं आहे किंवा ते काही फार महत्त्वाचं आहे म्हणून आपण इथे मांडत नाही. तर माध्यमांनी त्यांचं हे जे काही बोलणं आहे किंवा त्यांचा हा जो काही कार्यक्रम, हा जो उद्देश आहे त्यांचा, हा का त्यांनी उचलून धरला. त्यांच्यासमोर तर ते मीडियाला नावं ठेवत होते, ते सांगत होते की चुकीच्या बातम्या हे दाखवतात, सतत काहीतरी वेगवेगळं दाखवतात. मग असं होत असताना सुद्धा जेव्हा मीडियाच्या माध्यमांच्या विरोधात राज ठाकरे बोलतात तरीही माध्यमं त्यांचं हे बोलणं, त्यांचं हे भाषण, त्यांचा हा कार्यक्रम उचलून धरण्यासाठी किंवा इतकी उत्सुक का होती, हा ह्या मागचा खरं तर मुद्दा आहे.
कारण राज ठाकरे जे विचार मांडत होते हे राज ठाकरेंचे नसून हे भाजप प्रणित जे काही सगळे विचार आहेत, हे RSSचे जे विचार आहेत, हेच त्यांच्या माध्यमातून आपल्याला तिथे ते मांडताना दिसत होते. आणि येणारी जी पुढची जी निवडणूक कुठली असेल किंवा राजकीय जो काही बदल असेल हा का आणि कसा घडेल हे सुद्धा ते विचार थोडासा कुठेतरी राज ठाकरेंनी केला. आणि स्वतःचा स्वार्थ म्हणा किंवा स्वतःच्या पक्षाला आता पुढे घेऊन जाण्याचं आणि एक सत्तेत बसण्याचं स्वप्नसुद्धा कुठेतरी राज ठाकरे रंगवत आहेत. आणि त्या विचारातूनच RSS प्रणित भाजपचे विचार ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्यांच्या त्या विचार मंचावरून आपल्याला मांडताना दिसले. आणि हे असेच दुटप्पी विचार म्हणा राज ठाकरे मांडत आहेत. आणि मला वाटतं की पुढची निवडणूक होऊस तोपर्यंत ते मांडत राहतील. पण हा सर्वस्वी निर्णय जनतेकडे आहे. राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये त्यांचे असणारे कार्यकर्ते आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा हा विचार करणं अपेक्षित आहे. कुठल्या पक्षाने कुठली भूमिका घ्यावी हा सर्वस्वी खरं तर निर्णय त्यांचा आहे. पण तो निर्णय घेत असताना आपण करत असलेल्या चुकींचा आपण कुठेतरी दुसऱ्यावरती खापर फोडतोय आणि जनतेची खरी दिशाभूल आपण करतोय हे राजसाहेबांना माहिती असून देखील तेही अशी दिशाभूल जनतेची, स्वतःच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची ते सातत्याने करताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून ही जागृती निर्माण व्हावी, ही चिकित्सा आपल्या सर्वांनी करावी, हे प्रश्न आपल्याला पडावेत. म्हणून आजचा हा जो काही आपला वैचारिक वारसा हे सदर आहे त्याच्यामध्ये हा विषय आपण घेतलेला आहे. आणि त्यावरती निश्चितच आपण सगळे विचार कराल. आणि जी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे की एक मतदार म्हणून एक दिवसापुरता आपण विचार न करता येणाऱ्या त्या 5 वर्षाचा जो काळ आहे आणि जो खरंच आपण सत्तेत व्यक्ती आपण बसवतो तो आपण विचारपूर्वक बसावा, हा विचार नक्की मात्र त्यांचा आपण घेतला पाहिजे. आणि हे महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ आणि याच्या आधी आम्ही केलेला एक व्हिडिओ जो 7 महिन्यापूर्वीचा आहे, हे दोन्ही व्हिडिओ हे विचार आपण राज ठाकरेंपर्यंत पोचवावेत अशी मी आपल्याला विनंती करते. जर याच्यातून चिकित्सा किंवा बदल जर काही याच्यातून साहेब ठाकरे यांनी स्वतः करून घेतला तर मला वाटतं ते सुद्धा फार महत्त्वाचं ठरेल. आणि याबाबत आपल्यालाही काही जर विचार मांडायचे असेल तर ते आपण नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये आपण ते करू शकता. आणि आजचा हा विषय घेऊन मी इथेच थांबतीये. आपण सर्वांनी जागृत व्हावं हीच अपेक्षा घेऊन आम्ही आपल्यासमोर येत असतो आणि आपण आम्हाला तितकाच प्रतिसाद देत असता त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि इथेच थांबते. जय भारत.